प्रभाग क्रमांक किती? 9, 23, 24, 25. अभिजितचा प्रभाग क्रमांक किती? 9. नीट सांग मला. 9. सारखं बडबड करत नाही, मी बोलणे निवडतो. प्रभाग क्रमांक 9 मध्ये अभिजित पवार नावाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी काहीतरी मिरवणूक काढून गाजत वाजत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करून फॉर्म भरला. त्यांच्याबरोबर सन्माननीय माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि राष्ट्रवादीचे अधिकृत अध्यक्ष ठाणेश्वर मनोज प्रधान उपस्थित होते. कळव्यातील कार्यकर्त्यांनी, विशेषतः ब्लॉक अध्यक्ष आणि पर्यावरण सेलचे अध्यक्ष यांनी ते सकाळी मला क्लिपिंग पाठवून त्यामध्ये एक बाब माझ्या निदर्शनास आणली. त्यामध्ये त्या बॅनरमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार. तर तुमच्या माहितीसाठी म्हणून ही पत्रकार परिषद बोलली की अद्याप महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा झालेली नाही ठाणे महानगरपालिकेत, आणि त्यामुळे कोणत्याही पक्षाने आघाडी घोषित होण्यापूर्वी आपला उमेदवार जाहीर करणं हे आघाडीच्या भवितव्याला पोषक नाही. ज्याला ज्याही कुठल्या आघाडी तन आणि मन लावून, धन नाही तन आणि मन लावून पोटाला हे करून काम केलेलं होतं, तेव्हाच वैशाली दरेकरांना 1 लाखाची आघाडी मिळाली आणि जितेंद्र आव्हाडांना 97,000ची मिळाली. त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये सुद्धा लोकसभेचं काम, राजन विचारे साहेबांचं काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मन लावून केलं. गरीब कार्यकर्त्यांनी, जे काय असतील कार्यकर्ते, ते अगदी रॅलीमध्ये फिरायचे. त्यावेळेस मनसे बरोबर नव्हती कुठेही, मनसे बरोबर नव्हती कुठेही. आणि आता महाविकास आघाडी जेव्हा लोकसभा विधानसभेमध्ये तुम्ही कार्यकर्त्यांचा वापर करून घेतलेला आहे, तर प्रत्येक ह्याच्यातल्या कार्यकर्त्यांना वाटत असतं की बाबा आता मला संधी मिळावी. आणि ही जी घटना आहे ही आघाडीतील कार्यकर्त्यांसाठी, च्या भवितव्यासाठी पोषक नाही. सर्व कार्यकर्ते इच्छुक आहेत, सर्व कार्यकर्ते संभ्रमात आहेत, अस्वस्थता पसरलेली आहे. महायुतीमध्ये सुद्धा अस्वस्थता पसरलेली आहे, उलट युती झाल्यामुळे जास्ती अस्वस्थता पसरलेली आहे. आणि म्हणून मी जी पत्रकार परिषद घेतली ती सर्व कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून, आघाडीतील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून, की कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आम्ही ऑलरेडी प्रस्ताव दिलेला आहे. पेपरमध्ये बातम्या येतात की 15 जागा आम्हाला देणार आहे. काँग्रेस ही कोणाच्या मागे फरफटत जाणारी संघटना नव्हे. कळव्या मुंब्र्यामध्ये टोटल 10 प्रभाग आहेत. 10 प्रभागामध्ये 4 प्रभाग कळवा खारेगाव ब्लॉकमध्ये आहेत आणि 6 प्रभाग हे मुंब्रा कौसामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये 16 आणि बाकीचे अशी म्हणून 29, एक शेवटचा प्रभाग हा 3चा आहे, 39 नगरसेवक आहेत. आणि आमच्याकडे जवळजवळ कळवा, खारेगाव आणि मुंब्रा येथे 5 ते 6 पॅनलमध्ये आमच्याकडे 4-4 उमेदवार आहेत. आणि आमचा, तुम्हाला माहिती आहे, आमचा नव्हे तर काँग्रेसचा मतदारसंघ इकडे आहे. आम्ही जर ही लढत कडवी आहे, ऑलरेडी राष्ट्रवादी रिकामी झालेली आहे कळव्यामध्ये. मुंब्र्यामध्ये बी टीम युतीची घड्याच्या दृष्टीने काम करते, ती बी टीम आहे. ती कळव्यामध्ये काम हे करत नाहीये आणि बी टीम आहे. कळव्यामध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे ऑलरेडी कळवा खारेगावमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये ही लढत काठीची लढत होणार. आणि याच्यामध्ये जर आम्ही आमचे उमेदवार उभे केले आणि समजा आमच्या उमेदवारांनी 2-2, 3-3 हजार मतं घेतली सगळ्यांनी मिळून प्रत्येक प्रभागामध्ये, तर खाट पडायला वेळ लागणार नाही. जे संस्थान आहे ते खालसा व्हायला वेळ लागणार नाही. पण तसं आम्हाला करायचं नाही, कारण का आम्ही अजून आशावादी आहोत. आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे
आमच्या कार्यालयात जितेंद्र आव्हाड आमच्या निमंत्रणाला मान्यवर आलेले आहेत. काल रात्री दुपारी राजन विचारे साहेबांचा मला फोन आलेला आहे. काल माझी अविनाश जाधवांची बैठक झाली. आजही सकाळी 7 वाजता अविनाश जाधवांचा मला फोन आलेला होता. मनोज प्रधानांचा फोन आलेला होता. 5:30 वाजता हे आलेला होता. ठाण्यातही आमच्याकडे असे 5 प्रभाग आहेत की जिथे संपूर्ण आमच्या 5 प्रभागात कार्यकर्ते आहेत. म्हणजे 5 आणि 5 10 प्रभागांमध्ये 10 ते 15 प्रभागांमध्ये आमच्याकडे सर्वच सेगमेंटमध्ये आमचे उमेदवार आहेत. आणि म्हणून आमचे उमेदवार काँग्रेस गरीब जरी असली, काँग्रेसकडे पैसा नाही असले 3 गोष्टी असतात निवडणुकीमध्ये. एक विचारधारा पक्षाची 4च्या वॉर्ड प्रभागामध्ये मला 9,000 मतं पडली, त्यांना 1,500 मतं पडली आणि भाजपला 5,000 मतं पडली आणि शिवसेनेला 8,000 मतं पडली. मी 500-600 मतांनी निवडून आलो होतो. 2012ला सुद्धा जेव्हा युती होती शिवसेना आणि बीजेपीची, तेव्हा सुद्धा मी 3,000 मतांनी निवडून आलो. तेव्हाही मनसेला 1,500. मनसेची मतं आहेत, परंतु कुठेतरी असं भासवलं जात असेल की काँग्रेसला एवढीशा जागा आणि अशा प्रकारे जर काम होत असेल तर ही शेवटची संधी आहे. उद्या आमची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे. जर वेळेवरती आम्हाला एक चांगलं आघाडीचं एक चांगलं चित्र तयार करून आम्हाला लोकांसमोर जायचंय. कारण का ती विचारधारा आहे. आनंद आहे, सगळे एकाच विचाराने आपण एकत्र आलो. प्रत्येक पक्षाची वेगवेगळी विचारधारा आहे. मनसेची वेगळी आहे, राष्ट्रवादीची वेगळी आहे, शिवसेनेची वेगळी आहे, पण सगळ्यांनी मिळून एक कॉमन मिनिमम एजेंडा ठरवून एकत्र आले की आपल्याला जातीवादी पक्षांना रोखायचं आहे, ठाण्यातील भ्रष्टाचार आपल्याला रोखायचा आहे. कुठेतरी सक्षम नेतृत्व आघाडीच्या माध्यमातून करायचं. मग सत्ता येऊ किंवा न येऊ, परंतु लोकांचे प्रश्न हे ऐरणीवर घेऊन आपण लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत आणि त्यामुळे आपण हा लढा देतो. असा असताना अशा बाबी आघाडीला पोषक नाही. विरोधकांमध्ये संभ्रम आहे. संपूर्ण विरोधी पक्षातील जी युती सरकारमधील युती पक्षांमधील जे कार्यकर्ते आहेत ते संभ्रमात आहेत बिचारे. इकडचेही संभ्रमात आहेत. तर पक्षाचा अधिकृत अध्यक्ष म्हणून माझी विनंती आहे सर्व पक्षांना आघाडीतील की कृपया असे प्रकार टाळावे. आणि जो काँग्रेस ते सुद्धा अध्यक्ष जातात कोणाला विश्वासात न घेता. त्यांना असं वाटतं का की ते तिथे जिंकतील. मी स्वतः जाऊन उभा राहीन आणि आडवा करेन त्या अभिजित पवारला. लक्षात ठेवा. आणि पुढची विधानसभा मी स्वतः जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात लढेल किंवा इथे लढेल. आणि जर अशा प्रकारे गेले तर पुढे शिवसेनेने लोकसभा आणि मनसे असेल कोणी विधानसभा लढवायचं स्वप्न विसरून जावं. ही जर मतदान पलटी केलं आम्ही समोरच्या बाजूला नाही झाल्या म्हणजे आम्ही हाऊस नाही, आपण विकलो गेलेलो नाही. आणि विक्रांत चव्हाण आणि काँग्रेस इज नॉट फॉर सेल. मी आता सांगितलं बैल बाजारातला बैल नव्हे की कोणी खरेदी केला म्हणून मागे मी सांगितलं तुम्हाला आपण की खरेदी केला आणि झुंपला. नो, किंवा किराणा माल दुकानातला माल नव्हे आम्ही. पण अशा प्रकारे जर टेहाळणी आपला हे होत असेल की प्रयत्न केला जात असेल चुकीचं आहे. अजून आघाडी ठरायची आमची तिकडे उमेदवार आहे. तर आव्हाडांनी आणि मनोज प्रधानांनी तसंच शिवसेना आणि मनसेने आपल्या कार्यकर्त्यांना आवाज घालावा. उलट आणि दुसरी गोष्ट, कोणीही आमच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या पक्षात घ्यायचा प्रयत्न करू नये. आव्हाडांनी तर अजिबात करू नये. विशेष करून माझा आव्हाडा नाही आहे. एक वेळ मी अविनाश जाधवांना मानेन की मला 10 वेळा संपर्क केला. कोणाला असं घमेंड असेल अजिबात वाटू नये, प्रयत्न करू नये. आमच्याकडे पर्यायी उमेदवार आहे आणि माझ्याकडे एबी फॉर्म आहे. उमेदवार जाईल त्याच्याकडे एबी फॉर्म नाहीये, तो तुमच्या निशाणीवर जाईल. पण आमच्याकडे पर्याय लगेच दुसरा तयार आहे. आमच्याकडे 131 उमेदवार आहेत. कोणी पळवापळवीचा प्रयत्न तुमची आहे स्वतः किंवा नवीन आला कोण माणूस आणि लगेच तुम्ही घेणार नाही त्याला उमेदवार डिक्लेअर करणार. नो. आघाडीत किती जागांची अपेक्षा तुम्हाला, म्हणजे फॉर्म्युला काय दिला? आम्ही त्यांना 30 ते 35 जागा सांगितल्या. आम्ही काय जास्ती मोठेपणाने हाव करत नाही. 131 जागा आहे. 2 मोठे पक्ष आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी. पण दोघांची अवस्था अशी आहे की दोघांकडे जेवढे आमच्याकडे 3 आहेत होते उरलेले, त्यांच्याकडे पण 3-3च उरले.
तुमची पण पुन्हा आता कोणी इथे- होते, तुमच्या बैठका होतात, मग हो. तुमच्यात असं पण काही योग्य ठरलेलं ते नाही? सन्मान किमान मिळत सन्मान नाही. कुठे? समन्वय नाहीये किमान का? सन्मान कार्यक्रम तुमचा ठरलेला नाही का? ठरलाय ना मी याच्यावरच बोलतोय ना. मग जर ठरलाय कार्यक्रम तर हा. मग ही अशी आगळी राष्ट्रवादी करू कशी शकते? एक्झॅक्टली म्हणूनच तर मी आज तुम्हाला बोलवलंय ना की अशी जर आगळी करत असेल तर आमचं त्यांना उदय आहे. तुम्ही म्हणता कार्यक्रम ठरले, मग अशा प्रकारे कार्यक्रम कसा होतो? तेच तर मी तुमच्या मार्फत त्यांना आम्ही हे करतोय ना. आम्ही डायरेक्ट त्यांना सांगितलंय मगाशी फोन करून हे होऊ नये. इथं उमेदवार देणार का तुम्ही? हा? तिथे उमेदवार देणार का तुम्ही? तुमची बघा. 131ची आता तयारी झालेली आहे. ची आमची तयारी झाली. स्वबळावर मुंबईमध्ये पण लढणार आहेत, तर ठाण्यामध्ये तुम्ही घोषणा करणार आहेत का बघा, स्वबळावर? माझी स्वबळावर लढण्याची इच्छा नाही. मी तयारी आघाडीची दर्शवलेली अख्ख्या महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये मनसेला बरोबर घेतल्याने काँग्रेसने स्वबळावर लढायची तयारी ठेवली. मी स्वतः मोठं मन करून मनसेला बरोबर घेऊन आमची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली. त्याच्यात एकमताने निर्णय झाला की आघाडी करायची. काल परवा आमची पार्लमेंटरी बोर्डाची आमची झाली ठाण्याची की मनसेला बरोबर घेऊन काम करायचं. फक्त ज्या ठिकाणी नाही घेता येणार तिथे घ्यायचं नाही, पण सगळीकडे मनसेला बरोबर घेऊन. आणि आम्ही ओपन आहोत आघाडीला, कारण आम्हाला कळते समोरच्या पक्षाला आपल्याला, कारण समोरच्या पक्षाकडे धनवृष्टी आहे, भरपूर धन आहे. धन पेलणार ते मतदार विकत घ्यायचा प्रयत्न करणार. आघाडीतील समविचार तुमचे जे पक्ष आहेत ते काँग्रेसला कमकुवत समजतायत का? कोण का तुम्हाला अंधारात ठेवलं गेलेलं आहे हा असा प्रकार होतो? नाही, काँग्रेसला कमकुवत संपणार ते स्वतः कुठे मजबूत आहे. बघा कसं आहे, जिनके घर शीशो के वो दुसरों पर पत्थर नाही फेकतात. नाही, पण मग अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे एकीकडे मनसेच्या नेत्यांना, म्हणजे मनसेची तर इथे ठाणे महानगरपालिकेत एकही जागा नाहीये. हा. 2000 अखंड असताना पण निवडून नाही आले, पण त्यांना जो मान सन्मान मिळतोय तो काँग्रेसला का नाही? बघा, मी कोण किती निवडून आले त्याच्यावरती जाणार नाही. मनसेचं मतदान किती होतं ठाण्यात? बघा, मनसेने विधानसभेला 45,000 मतदान घेतलं. किती? 45,000. विचारे साहेबांना लोकसभेला 90,000 मतदान होतं, 1,00,000. ते घटून 65,000वर आलं. कोणाच्या ताकदीला मी बोलत नाही. ऐका, हे निवडून येणं वगैरे ही या समीकरणावरती काँग्रेस कधी जात नाही. किती निवडून आले, काय निवडून आले. सक्षम नेतृत्व आणि लोकांचे प्रश्न रस्त्यावरती उतरून मनसेही मांडते, काँग्रेसही मांडते, राष्ट्रवादी मांडते आणि उभाटाही मांडते, नो डाऊट. नाही, मी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये, विशेष करून लोकसभेमध्ये काँग्रेसने शिवसेनेला म्हणा किंवा राष्ट्रवादीला म्हणा साथ दिली आणि मनसे ही भाजपबरोबर होती, भाजप आणि शिंदे गटाबरोबर. त्यांनी त्यांच्यामुळे एक प्रकारे पराभव झालाय. असं असताना ज्यांच्यामुळे पराभव झाला त्यांना सोन्याचं ताट वाढलं जात आहे आणि तुमच्याकडे दुर्लक्षित केलं जात आहे. त्यामुळे काँग्रेस सोबळावर का? आणि राष्ट्रीय पक्ष आहे तुमचा. तुमचा राष्ट्रीय पक्ष आहे. तुम्ही मोठे भाऊ आहात. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना सगळं सोन्याचं ताट आहे. नाही, थोडक्यात मुंबईत जसा काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतला तसा तुम्ही इथे का घेत नाही? किंवा तुम्हाला इथेही पर्याय आहे, समविचारी पक्ष जुना राष्ट्रवादी, घड्याळ, बघा, इथे जाल का? स्वबळावर लढायचा हा शेवटचा पर्याय आहे. स्वबळावर लढायचा हा शेवटचा पर्याय आहे. सोन्याचं ताट कोणी कोणाला वाटलं तर काँग्रेस काही एवढी गरीब नाही की दुसऱ्याच्या सोन्याच्या ताटात बद्दल विचार करेल. काँग्रेस स्वतःचा विचार करते आणि काँग्रेस सगळ्यांचा विचार करते. आघाडी जेव्हा आहे तेव्हा आम्हाला तिन्ही भाऊ बाकीचे सारखे आहेत. जेव्हा आपण आघाडी करायची, आमचं एवढंच म्हणणं आहे की अशा प्रकारे महाविकास आघाडीचं बॅनर लावून 100% त्यांनी राष्ट्रवादीचं बॅनर लावावं की राष्ट्रवादीचा उमेदवार नाही गेला का. पण जोपर्यंत एबी फॉर्मचा वाटाघाटी झालेला नाही, त्या अजून अधिकृत एबी फॉर्म देण्यात आलेला नाही. मी माहिती घेतली निवडून येण्याची, त्यांनी फॉर्म ब्लँक भरलाय, अजून एबी फॉर्म दिला गेलेला नाही राष्ट्रवादीवर. असं असताना असे बॅनर लावून जर अध्यक्ष त्यांच्या राष्ट्रवादीची जात असतील आणि आमदारांची ते जात असतील तर ही बाब चुकीची आहे. ही बाब चांगला संदेश देणारी नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे आहेत, कळव्या खारेगावमध्ये कोणालाही विश्वासात घेतले नाही. आमचे ब्लॉक अध्यक्ष आहेत. जेव्हा निवडणूक होती तेव्हा 10 वेळा सगळ्यांना बोलवण्यात आलं विधानसभेची इकडे, आणि सगळ्यांनी आव्हानांचा प्रचार केलेला आहे. त्याचप्रमाणे राजन विचारांचाही प्रचार केलेला होता इकडे विधानसभेला आणि लोकसभेला. त्यामुळे ह्या बाबी अभिप्रेत नाही. अजून 24 तास आहेत, कारण आम्ही जास्ती वेळ पाहणार नाही.
25 तारखेला उद्या